माझे नाव करण आहे. आज मी पावसामुळे लवकर घरी आलो होतो. संध्याकाळचे 12 वाजून गेले होते. बाहेर आकाश इतके काळे झाले होते की संध्याकाळी रात्रसारखे अंधार झाले होते. बाहेर जोरात वारा चालत होता आणि खिडक्या एकमेकांना टक्कर मारून बंद होत होत्या. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होतो. आज आई-वडील मोठ्या बहिणीकडे गेले होते. पावसामुळे दीदीने त्यांना तिच्या घरी थांबवले होते. आज मी एकदम एकटा होतो. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. थोड्याच मिनिटांत माझ्या दाराची घंटा वाजली. मला आश्चर्य वाटले की इतक्या रात्री इतक्या तुफानी पावसात कोण आले असेल. एक क्षण मला वाटले की आई-वडील आले असतील. त्यामुळे मी धावत दार उघडायला गेलो आणि दार उघडले. जसे मी दार उघडले, समोरचे दृश्य पाहून माझ्या डोळ्यांना विश्वास बसत नव्हता. समोर माझ्या ऑफिसची मैत्रीण ऋचा उभी होती. तिने जीन्स आणि पायापर्यंत पावसाने भिजलेली होती. तिने जीन्स आणि टॉप घातला होती आणि तिचे भिजलेले केस तिच्या गाल आणि गळ्याला चिकटले होते. थंडीमुळे तिला बाहेर उभे राहणेही कठीण होत होते. मी विचारले, "ऋचा तू?" तर ती बोलू लागली, "अरे करण, आधी मला आत घे." ऋचाने थरथरत्या आवाजात खराब झाली. "माझ्या मोबाईलची बॅटरीही संपली होती. मग मला तुझी आठवण आली. तुझे घर जवळच होते. त्यामुळे मी कसं तरी इकडे आले. पाऊस इतका आहे की एक ऑटोही मिळत नाही. विचार केला तर भिजत राहण्यापेक्षा तुझ्या घरी येणे बरे. हो करण, तू लवकर आलास म्हणजे बरे झाले. पावसापासून वाचलो. बाहेर खूप पाऊस आहे." ऋचाने आपले दोन्ही हात स्वतःभोवती गुंडाळत सांगितले. मी तिची स्थिती पाहून लगेच सांगितले, "आम्ही बोलणं नंतर करू. आधी तू बाथरूममध्ये जा आणि गरम पाण्याने न्हाऊन ये आणि हे कपडे घे. तोपर्यंत हे बदलून घे." मी आपल्या बहिणीची नाईट घालून तिला देत सांगितले. ती फ्रेश होण्यासाठी गेली. तोपर्यंत मी स्वयंपाकघरात गेलो आणि थण्यासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा चहा बनवायला ठेवला. थोड्या वेळाने ऋचा बाहेर आली. तिने नाईट घातली होती. ऋचा त्यात खूप सुंदर दिसत होती. तिने आपले भिजलेले केस टॉवेलने बांधून ठेवले होते. मी तिला बाहेर येताना पाहून लगेच तिच्यासाठी चहा घेऊन हॉलमध्ये आलो. अचानक जोरदार वीज चमकली आणि संपूर्ण घराची लाईट गेली. घरात अंधार पसरला. "अरे भगवान!" ऋचाने जोरात किंकाळी मारली आणि अंधारात तिने सरळ माझा हात पकडला. तिने भीतीने माझा हात घट्ट पकडला होता. त्याची फ्लॅशलाईट चालू केली आणि समोरच्या टेबलावर ठेवली. हॉलमध्ये एक शांत वातावरण तयार झाले होते. आम्ही दोघे सोफ्यावर एकमेकांच्या खूप जवळ बसून एकमेकांना पाहत होतो. चहाचे घुटके घेत आम्ही बोलणे सुरू केले. पण वातावरणाची थंडी आणि मंद प्रकाश आमच्यात जुनी आठवणींचा एक वेगळा धुके निर्माण करत होता. "करण, तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत?" कुठेही दोघे दिसत नाहीत. मी सांगितले, "ते माझ्या दीदीकडे गेले आहेत. पावसामुळे आज येऊ शकत नाहीत." ऋचा बोलू लागली, "कारण अजूनही खूप थंडी वाटत आहे." ती हळूहळू सरकली आणि माझ्या अगदी बाजूला बसली. तिचे खांदे माझ्या खांद्याला लागत होते. तिचे खांदे माझ्या खांद्याला लागत होते. माझे पाय अजूनही खूप थंड वाटत होते. ऋचाने सोफ्यावर आपले दोन्ही पाय वर घेतले आणि माझ्या जवळ आली. तिने आपला चेहरा माझ्या खांद्यावर ठेवला. आता वातावरण खूप उबदार आणि भावनात्मक झाले होते आणि आता बोलणे पूर्णपणे बंद झाले होते. खोलीत फक्त पावसाच्या थेंबांचा आवाज आणि आमच्या दोघांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. ऋचाने हळूहळू आपल्या नजरेतून माझ्या डोळ्यांत पाहू लागली. तिच्या डोळ्यांत एक विचित्र इच्छा आणि स्नेह होता. ती हळूहळू पुढे सरकत होती. तिचे डोळे काहीतरी सांगू इच्छित होते. मीही स्वतःवर नियंत्रण गमावत होतो. मी आपला हात तिच्या खांद्यावर ठेवला. ऋचाला माझ्या स्पर्शाने सुकून मिळाला आणि तिने आपले डोळे बंद केले. मी हळूहळू आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला. आमचे श्वास एकमेकांना छेदत होते. ऋचानेही माझे लक्ष वेधण्यासाठी माझा हात तिच्या हातात घेऊन दाबू लागली. हळूहळू संध्याकाळ संपत होती आणि रात्र सुरू होत होती. आणि या अंधाऱ्या थंड खोलीत आमच्यातील अंतर, संपूर्ण संबंध पूर्णपणे वितळत होते. संपूर्ण वातावरण भावना आणि स्नेहाने भरले होते. रात्रचे 12 वाजून गेले होते. बाहेर पाऊस आधीपेक्षा अधिक जोरात झाला होता. पण खोलीच्या आत एक वातावरण वादळापेक्षा अधिक तीव्र आणि भावूक होत चालले होते. अजूनही वीज आली नव्हती. मोबाईल फोनच्या फ्लॅशलाईटने काम चालवत होतो. ऋचाने प्रेमाने माझा हात अधिक घट्ट पकडला होता. तिचे उबदार श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होते. "करण." ऋचाने खूप धीम्या थरथरत्या आवाजात माझे नाव हाक मारली. मी तिच्याकडे पाहिले. मोबाईल फोनच्या प्रकाशात तिचा चेहरा खूप सुंदर दिसत होता. तिचे ओठ हलकेच हलत होते. मी आपल्या हाताने हळूहळू तिच्या गालाला चिकटलेला केसांचा लट बाजूला हटवला. माझ्या बोटांना स्पर्श होताच ऋचाने आपले डोळे बंद केले आणि एक खोल श्वास घेतला. मी आपला हात तिच्या गालावर फिरवला आणि तिला थोडे धरून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला.
जेव्हा रुचाने आपले डोळे उघडले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लाज कमी आणि एक लालसा अधिक तीव्र होती. अधिक विचार न करता मी आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ केला. आमचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते आणि अधिक उशीर न करता पुढच्या क्षणी मी तिच्या कपाळावर आणि ओठावर प्रेमाने हलका स्पर्श केला. जसे तो स्पर्श झाला, रुचाच्या शरीरात आनंदाची लाट धावली. तिने लगेच आपले दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती गुंडाळले आणि मला स्वतःकडे ओढले. आमची पहिली जवळीक खूप स्वाभाविक आणि भावनात्मक होती. रुचा केवळ शांत भावाने प्रतिक्रिया देत नव्हती, तर ती या प्रेमाचा पूर्ण मनाने आनंद घेत होती. आमच्यात उमलणाऱ्या भावनांनी आमचे मनही अधिक धुंदळे केले होते. आम्ही दोघे एकमेकात पूर्णपणे हरवून गेलो होतो. थंडीपासून वाचण्यासाठी तिने सोफ्यावर आपले दोन्ही पाय वर घेतले आणि सरळ माझ्या मांडीवर आली. जेव्हा ती माझ्या जवळ आली तेव्हा तिच्या मासूमपणाने माझ्या हृदयाला स्पर्श केला. रुचाने एक हात माझ्या केसात फिरवला आणि दुसरा हात माझ्या पाठीवर ठेवून मला स्वतःकडे ओढले. तिच्यापासून मी पूर्णपणे बेकाबू झालो. माझा हात अजाणता रुचाच्या कंबरेवर गेला. जसे मी तिला प्रेमाने गळ्यात घेतले, रुचाने मला ओढून जोरात घट्ट गळ्यात घेतले. सोफ्यावर झालेली ही पहिली निकटता होती. हे केवळ एक साधे बोलणे राहिले नव्हते. तिच्या मला दाखवून दिली होती की आज रात्र लांबणार आहे. आम्ही खोलीत जाऊ का? इकडे तर खूप उघडे उघडे वाटते. रुचाने माझ्या पाठीवर हात फिरवत माझ्या कानात येऊन सांगितले. तिचे उबदार श्वास माझ्या कानावर पडताच माझ्या हृदयात भावनांची आग अधिक भडकली. मी रुचाचा हात आपल्या हातात घेतला. अंधारात आम्ही हळूहळू बेडरूमकडे वळलो. बाहेर वीज चमकत होती, पण आमच्या मनात चालणारा वादळ आता अधिक तीव्र झाला होता. रात्रचे 12 वाजून गेले होते. आम्ही हॉलमधून बाहेर पडून बेडरूममध्ये आलो होतो. मी रुचाला खाण्यासाठी सांगितले, पण तिने नकार दिला. बाहेर विजेच्या चमकणाऱ्या प्रकाशाची लाट बेडरूमच्या खिडकीतून आत येत होती. पावसाच्या थेंबांचा आवाज आणि आमचे जोरात श्वास स्पष्ट ऐकू येत होते. मी बिस्तरावर मागे हटून बसलो. रुचा विचार न करता माझ्या जवळ आली आणि स्वतःला माझ्या हवाली केले आणि सरळ माझ्या बाहूमध्ये आली. तिच्या जवळ येण्याने मला खूप बरे वाटले. तिचे मन माझ्या मनाशी जोडलेले होते. तिने आपले केस मागे केले. आज रात्र आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, रुचाने माझ्या डोळ्यांत पाहत सांगितले. ती खाली झुकली आणि एकदा पुन्हा माझ्या ओठांवर प्रेम भरलेले चुंबन दिले. या आपले दोन्ही हात तिच्या कंबरेवर ठेवले. मी यावेळी चुंबन अधिक खोल होते. मी आपले दोन तिच्या कोमल पाठीला स्पर्श केला. माझ्या स्पर्शाने तिच्या तोंडातून हलकीशी बाहेर आली. रुचा माझ्या पाठीवर आणि छातीवर हात फिरवू लागली. कोमल बोटांच्या स्पर्शाने मला मादक करत होते. रुचाने आपल्या मनातील उरलेली लाज दूर केली होती. मंद प्रकाशात तिची अमर्याद सुंदरता पाहून माझे डोळे चमकले. तिचे शरीर खूप सुडौल आणि आकर्षक दिसत होते. मी पुढे सरकलो आणि तिच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर आपले ओठ ठेवले. तिने आनंदाने आपला गळा एका बाजूला वळवला आणि माझे केस घट्ट पकडले. माझी सहेली यावेळी माझ्या बाहूमध्ये होती, जिला मी एका बाजूने प्रेम करत होतो. करण हळू जेव्हा माझा हात रुचाच्या पाठीवर वर सरकला, मग तिच्या डोळ्यांचे भाव दाखवत होते की ती या स्पर्शाला अधिक अधिक हवी होती. खोलीत भावनांचे तापमान इतके वाढले होते की बाहेर पाऊस पडत होता. तरीही आमच्या शरीरावर घामाचे थेंब जमा झाले होत्या आणि एकमेकांच्या मन आणि भावनांमध्ये पूर्णपणे विलीन झालो होतो. ही रात्र आता अधिक गहन आणि सुंदर झाली होती. रात्रचे 12 वाजून गेले होते. सगळी दुनिया शांतपणे झोपली होती. पण माझ्या बेडरूममध्ये एक वेगळ्या प्रकारचे दाट धुके पसरले होते. बाहेर पाऊस थोडा मंद झाला होता, पण खोलीच्या आत शारीरिक आणि भावनात्मक वादळ उग्र स्वरूपात उमळत होते. माझ्या फोनची बॅटरी संपल्याने हलका पिवळा प्रकाशही विझला होता. आता खोलीत एकमेव प्रकाश खिडकीतून येणाऱ्या विजेची चमक होता. एका बाजूला रुचाचे सुडौल आणि उबदार शरीर होते. करण, तू आज मला दिवाना बनवून टाकलास हे क्या? आणि आपले ओठ आपल्या हातात घेतला आणि आपले ओठ माझ्या ओठांशी मिसळले. यावेळी चुंबनात फक्त वासना नव्हती, तर एक गहन समर्पण होते. तिच्या भावना माझ्या मनात गुंजत होत्या. मी आपला हात तिच्या पाठीवर सरकवला आणि तिच्या कंबरेला आधार दिला. माझ्या हाताच्या मजबूतीच्या पकडीने रुचा जोरात कर्कशी झाली. ती अधिक घट्ट माझ्या बाहूमध्ये सिमटली. तिचे हृदय माझ्या हृदयाशी इतक्या खोलवर जोडलेले होते की आमच्या हृदयाच्या धडकन स्पष्ट जाणवत होत्या. त्यावेळी रुचाने मला आपल्या बाहूमध्ये घेरले. तिने आपले दोन्ही पाय माझ्या पायांमध्ये फसवले आणि आपले ओठ माझ्या ओठांवर दाबले. तिचे ओठ आणि तिचे उबदार श्वास माझ्या शरीरात विजेसारखे धावत होते. तिची गोरी चिकण त्वचा विजेच्या प्रकाशात चमकत होती
अशाच प्रकारे ही सगळी रात्र आमच्या मौज मस्तीत गेली. सकाळी 12 वाजता आम्ही लोक थकले हारले झोपून गेलो. आता पाऊसही थांबला होता. सकाळी 12 वाजता मी रुचाला उठवले. कारण आजूबाजूला कोणी पाहिले तर माझ्या मम्मी पप्पांना सांगेल. त्यामुळे मी रुचाला कोणी पाहण्यापूर्वी तिच्या घरी जाण्यासाठी सांगितले. रुचा देखील तयार होऊन आली आणि कोणी पाहण्यापूर्वी ती निघून गेली. आणि जाताना मी आतून दार बंद केले. मी खूप थकलो होतो. मी खोलीत येऊन बेडवर झोपून गेलो. आज ऑफिसला जाण्याचीही ताकद माझ्याजवळ नव्हती. पण जसे जसे मी डोळे बंद करून झोपत होतो, तसे तसेच माझ्या मनात रुचासोबतच्या या अनपेक्षित रात्रीच्या तरंगांसारख्या उमळत होत्या. आम्ही दोघांनी ज्या भावना व्यक्त केल्या आणि एकमेकांची जवळीक अनुभवली, ते एक सुंदर क्षण होते, जे पावसाच्या वादळाने आणले होते. अशा अनपेक्षित भेटी कधीकधी आपल्या हृदयाला नव्या उबळी देतात. पण त्यानंतर आपण आपल्या जबाबदाऱ्या आणि समजूतदारपणाने पुढे जायला हवे. कारण खरे नातेसंबंध केवळ एका रात्रीच्या जोशाने नव्हे तर विश्वास आणि समजूतदारपणावरच टिकतात.